आलो होतो आपण इथे आणि हा व्ह्यू पाहू शकत नाही माझ्या पाठीमागे कसं दिसतंय ते. खूप भारी असं छान वाटतं इथं उभं राहून बोलायला. ही आपली गाडी. आज सकाळचा प्रवास आज आपण पहाटे सुरू केला होता 4:30 वाजता आणि 4:30 वाजता प्रवास स्टार्ट करून आपण आलो होतो. तर आता आलेलो आहे तर सकाळ सकाळ हा व्ह्यू खरंच भारी वाटतो. मी लास्ट टाईम पलीकडून गेलो होतो हायवेनीच, पण हायवेपेक्षा या रोडने आलो असतो तर खूप भारी वाटलं असतं. नेक्स्ट टाईमपासून मी कधी सकाळ संध्याकाळच्या वेळेस जरी आलो तरी इथून नक्की थांबून जाणार, कारण हा व्ह्यू खूपच भारी वाटतो. हा पाठीमागे सूर्याचं खाली किरण पाण्यामध्ये आलेले आहेत आणि लाल असं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतंय आणि पाणी असं पूर्ण केशरी झाल्यासारखं दिसतंय. हा केशरी रंग खूप छान वाटतंय. हा तुम्ही पाहू शकता पाठीमागे पक्ष्यांचा थवा, पक्ष्यांची किलबिल. शांत असं वातावरण आहे. असंच बसून राहावं वाटतंय 10-15 मिनटं. ठीक आहे, आपण जोपर्यंत आहे हा नजारा दिसतोय तोपर्यंत तरी आपण इथं तंबूत. सूर्य जोपर्यंत लाल दिसतो तोपर्यंत पाण्यामध्ये त्याचं चांगलं प्रतिबिंब आहे. कोणतरी पाहिजे यार अशा वेळेस सोबत गप्पा मारायला एखादं निवांतमध्ये. आणि गाडीवरती सोलो राईड खूप भारी वाटतंय, बट सोबत असेल तर उत्तमच. कारण अशा परिस्थितीचं वर्णन करायला काय म्हणतात, एकट्यापेक्षा एकाला दुसरा असला सोबत तर खूप भारी वाटतं. मला थंडी पण वाजते खूप. आपल्याशी येतं तसं मी हे हुडी घातलेली त्यामुळं एवढं काय नाही वाटत. बट गाडीवरती हात असं काकडून गेलेले तर लास्ट टाईम पण हँडग्लोव्ज घेईन म्हटलं, पण हँडग्लोव्ज काय घेणं झालं नाही. घेतलेले मी एक वापस पाठवले. हाताला थोडं हे झालं त्यामुळं, फिट आले होते त्यामुळं. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण नक्की घेऊ. हात कसा हलतो बा थंडीनं. चला तर मग आता निघूत. 2 मिनटं झालं जवळपास आपण असे तिथं. 5 मिनटं आणखीन थांबतो.